अहो नाही काका, अर्धा तास झालं फोन करतोय मी, ती फोनच उचले ना माझा. नाही तुमच्या घरून कधी निघाली आहे ती? अच्छा, म्हणजे आतापर्यंत पोहोचायला पाहिजे होती. ठीक आहे चालेल. हां, कळवा मला काय होतं. हो हो हो. काय रे, काय म्हणतात काका? 1.5 तास झाले निघाली त्यांच्या घरून ती. अरे देवा, माझंच चुकलं. उगाच पाठवलं मी तिला एकटीला. बरं तुला म्हणते मी जा तिच्यासोबत, पण नाही, माझं ऐकायचं नाही ठरवून टाकलंयस तू, है की नाही? आता काय करतोस? काय आता मलाच जावं लागेल. तू तर काय जाणार नाहीस तिला शोधायला. चपात्या करते मी. बरं कुठं शोधणार आहेस तिला? तिच्या काकांच्या रोड पासून आपल्या घरापर्यंतच्या रोडवर बघतो. बरं जा पटकन. इकडं कुठं? आता चड्डीवर जाऊ का आई? बरं जा, आवर पटकन आणि जा एकदाचा. काय यार, प्रियाने पण उद्योग करून ठेवलाय. अरे बघ, मी फोन केला तर तू तरी उचल बाबा. हा, माहेरी तर गेली नसेल ना? काय गरज होती काकांकडे जायची? एकतर एवढी कामं पडलीत ऑफिसची. अगं कुठेस तू? कधीपासून फोन करतो मी तुला, एक पण फोन उचलेनास माझा तू. प्रिया, हॅलो प्रिया. प्रिया अगं कुठेस तू? प्रिया. मनू, कोण आहे? प्रिया आहे का? हॅलो प्रिया, बोलशील का? प्रिया बोल अगं. कुठे आहेस तू प्रिया? नाही माहिती. नाही माहिती म्हणजे? नाही माहिती. नाही माहिती. एक मिनिट, तू किडनॅप वगैरे झाली नाहीस ना? काय? अरे किडनॅप? आई डोंट पॅनिक यार, मी फक्त विचारतोय तिला. हे प्रिया सांग ना, तू खरंच किडनॅप झाली आहेस का काय? प्रिया का बोल. बावळट कुठला? आणि इकडे दात काढतोय. हॅलो प्रिया, हॅलो. अगं तुला माझा आवाज येतोय का? हॅलो. अगं मी आई बोलतीये, आई. हा आई. हा आई, तिला कळतंय तू बोलतीयस ते. अरे पण किती घाबरलीये ती. हा प्रिया बाळा, हे बघ, तू तिथंच थांब, आम्ही येतो तिकडे पोलीस घेऊन. कुठं पोलीस घेऊन चाललीस आई तू? अरे ती जिथं आहे तिथं. तुला माहिती ती कुठे आहे? आणि इकडं. हॅलो हॅलो. प्रिया ऐक, तू शांत हो आधी. झालीस का शांत? शांत. हा, आता तू नेमकी कुठे आहेस ते मला सांग. म्हणजे काय आहे तुझ्या आजूबाजूला? एक पाटी लिहिलीये, जोडी फक्त चपलांची, बाकी सर्व अंधश्रद्धा. काय? अगं तू काय बावळट आहेस काय? अगं म्हणजे आजूबाजूला काय इमारत वगैरे ते सांग. एक मिनिट, तुझ्या आजूबाजूला किडनॅपर्स नाहीत ना? काय बोलत असता तुम्ही? मी लहान आहे का किडनॅप व्हायला? नाही झाली किडनॅप? अगं मग रडतेस का? ये ना घरी. अहो मला रस्ताच नाही सापडत आहे, मी चुकलीये. घर सापडे ना? नाही. प्रिया तू लहान मुलगी आहेस का? तुला घराचा पत्ता न सापडायला? अहो रागवू नका ना. मला माहिती तुम्ही रागवणार म्हणून मी तुमचा फोन उचलत नव्हते. मनू बावळटा, अजून 1 महिना नाही झाला तुमच्या लग्नाला. अरे कसं लक्षात राहील तिच्या आपल्या घरचा पत्ता? हा, त्या आईंना कळतंय, ते तुम्हाला कळत नाहीये. बर मी सांगतो तुला पत्ता घराचा. काय दिवस आले, बायकोच नवऱ्याचा घराचा पत्ता विसरायला लागलीये. घे पत्ता. हा हे बघ तू. पत्ता सांगू नको, जाऊन घेऊन ये तिला. प्रिया 1 मिनिट थांब जरा. आई कुकुला बाळ आहे का ती? येईल ना तिचं ती. प्रिया बाळा हे बघ, तू घाबरू नको आणि काळजी पण करू नको. मनू येतो तुला तिकडे घ्यायला. आहे तिथंच थांब तू. काय? तिथंच थांब म्हणा, तिथंच थांब, येतोय. आलोच. आणि हे बघ, तिला उगाच रागवू नकोस, बोलू नकोस काही. आणि यार जर आपल्या आजूबाजूच्या घरातल्या सगळ्या खुणा सांगून ठेव तिला. आई सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला. ठीक आहे अगं, नाही लवकर लक्षात राहत नवीन पत्ता. हा असू दे. चला आज चला. चला.
आई, हो आई, हे बघा कसे करतात. मनू, तुला सांगितलं होतं ना तिला काही म्हणू नको. मी काय केलं? मी काहीच बोललो नाही तिला. कितीची पैस मी तिला काय बोललो असेल तर चल 1 कोटी. गप रे. तसं नाही, ते काही बोलतच नाहीयेत माझ्याशी. उगाच रुसून बसले तो माझ्यावर. मी मुद्दामून नाही केलं. बोलेल हा, बोलेल तो. तू फ्रेश हो ना, आपण जेवायला बसूयात. ए आई, जेवण करण्याच्या आधी काहीतरी थंड दे ना प्यायला. म्हणून आता काय थंड पितोयस? एक काम कर की तू करते तशी लस्सी कर ना. मी काय म्हणते, मी सोलकढी फार छान बनवते. मी बनवू का? आई लस्सी कर. प्रिया, सोलकढी कर. प्रिया, तुला माझी काही मदत लागेल का किचन मध्ये? मदत नको, पण फक्त एवढं नारळ सोलून हवा होता. आण. राहू दे ग प्रिया, मी ना लस्सीच करते. हा चालतंय. नारळ मला माफ करे. मी तुला समजू शकतो, कारण नवरा नारळासारखा असतो. हो, आता मी तुला कसा सोलतोय तसे घरातले सगळे नवऱ्याला सोलतात. आता माझी बायको ती हरवली, तिला आणायला गेलो कोण? मी. आणि आई ओरडते कोणाला? मला. अरे मी तिला सांगितलं का प्रिया जा बाबा तू हरव? नाही ना. चांगली म्हणत होतो लस्सी कर, लस्सी कर. नाही तर महाराणींना सोलकडी बनवायची. बनव आता सोलकडी, बनवा सोलकडी. बारामतीच्या कोकण कन्येला रस्ता सापडत नाही आणि निघाली सोलकडी बनवायला. सोलकडी बनवते. छळ लावलाय दोघींनी मग. छळ लावलाय माझा. माझ्याच घरात दोन्ही सासू सुना मिळून सासूरवास करतायत माझा. सासूरवास. सोला आता नारळ सोला. सोलते नारळा. तुला कुठं नवऱ्यांची युनियन माहितीये का रे? युनियन. तिथं मला हा मुद्दा मांडायचाच आहे. नवऱ्यांना फ्रीडम मिळालाच पाहिजे. सासू सुनांची दादागिरी बंद झाली पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे. काय ग, काय हवंय का? हो, तो सोललेला लसूण संपलाय. ओरिजिनल लसूण कुठे आहे? अगं तिथे असेल बघ, स्टोअर रूम मध्ये आपण कांदे ठेवतो ना, तिथे आहे. बरं मला आणून दे, मी सोलून देते तुला. नाही हो, मी सोलेन. अगं दे. आणि नारळ मिळाला का तुला? नारळ नाही अजून. नाही. काय पोरगाय हा, किती वेळ झाला नारळ सोलतोय. थांब बघते मी. आपल्या दोघांची युनियन करू आपण आणि हा मुद्दा सगळीकडे मांडू. मनू झाली याची नाटक सुरू. अरे झाला का नारळ सोलून? हा दमलं ग माझं पोरग, दमलं. एक नारळ सोलून दमलं. दमलो नाही आई. याला बलिदान म्हणतात. बलिदान कशासाठी? तर फक्त सोलकडीसाठी. अगं आई, तू आतापर्यंत लस्सी करून ती मी पिऊन माझं ऑफिसचं काम करत बसलो असतो. उलट स्वतःला भाग्यवान समज. हे नारळ सोलले कसलं आलंय भाग्य आई. नारळ सोडल्यात तरी बावळट. अरे एवढी उत्साही आणि करून घालणारी बायको मिळायला भाग्य लागतं. आण. मी काय केलं आता? रिया झाली का ग सोलकढी?
अगं हे काय सगळा पसारा का खाली काढलास तू? अहो आई, ते आमसूल सापडत नव्हतं ना, म्हणून मी शोधत होते. अगं मग मला विचारायचं बाळा. ते विचारणार होते, पण मग हे काय म्हणतील म्हणून विचारलं नाही. अगं, तो काय म्हणतोय तेव्हा? हा, आणि तुम्हाला लसूण देणार होते सांडून सोलायला, त्याचं काय झालं? का तो पण नाही सापडला? अगं मग मला विचारायचं ना. विचारणार होते, पण मग हे काय म्हणतील म्हणून नाही विचारलं, हो ना? बरं, खोबरं किसून त्यात मिरची घालू आणि मिक्सरला लावूयात. हा, मिरच्या कुठे आहेत का त्या पण नाही सापडल्या? संपल्या. आई झाली का सोलकढी? शपथच. आई आई ऐका ना, त्यांना जर कळालं मला सामान सापडत नाहीये तर पुन्हा महाभारत करतील. आणि आणि इथे येऊन जर बघितलं ना त्यांनी हा पसारा, तर माझं काही खरंच नाही. तुम्हाला माहिती, तुम्ही 2 दिवस नव्हतात ना तेव्हा पण. राजमाता, अहो तुमच्या राजकुमाराला बनवायची आहे सोलकढी, अख्ख्या प्रजेला बघ नाही. जाऊन जा, बघते. झाली? अगं आण ना. अहो सॉरी. सॉरी का? ते सोलकढी नाही होऊ शकत. का? मिरच्या संपल्या तो. वा 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 वा, हे आमचं भाग्य. कुठे आहेत राजमाता, कुठे आहेत? आई ते लस्सी बनवत आहे तुमच्यासाठी. हो, लस्सी. क्या बात आहे. मगाशी सांगितले तेव्हा बनवली नाही. आता कसं लस्सी? मला नको लस्सी, तुमचं तुम्ही का दोघी लस्सी. सांग तिला, तिला सांग लगेच. आई अहो नका बोलू ना, सांगितलं ना लस्सी करतात त्या. तुमच्यात लस्सी काय कानात ओतून बनवतात काय ग? किती फनी आहे तुम्ही. लस्सी कशी काढत होतून बनवायची काय? त्याला बोलो, त्या लस्सी करतायत. तुम्हीच सांगतो. मग तुम्ही म्हटलं ना तुम्हाला लस्सी करतात. तुम्ही जरा वेळ आराम करा, तुम्ही दमलाय मग आजपासून. तुम्ही जाऊन झोपा, मी तुम्हाला आणून देते. नाही, एक मिनिट. तू मला तिकडे किचन मध्ये का जाऊ दे नाहीस? आई काम करतायत ना. 1 मिनिट. आई सुद्धा होऊ देत नाही. तुमचं नेमकं चालू आहे का दोघींचं? खरं सांग, तुला सोलकढी बनवता येत नाही ना? मला येते सोलकढी बनवता. तुला सोलकढी बनवता येत नाही आणि आता आई लस्सी बनवतीये. मला बघायचंच आहे, मला बघायचंय नेमकं. इथंच थांबायचं. कुठं आई? तुम्ही थांबा. तुम्ही काय म्हणू, जरा सुद्धा दम नाही ना तुला? आई तू बनवलीस होय लस्सी? वा. लस्सी घेऊन ये मला. आई चहा. हा तुमचा. म्हणू, अरे काल वाघमारे का आलेत? होय का? बऱ्याच दिवसानंतर आले ग. अरे हो रे, सांगत होते गावाकडेच असतात हल्ली. शेती भाती आहे ना तिकडे. कोण हो वाघमारे काका? ग आपल्या समोरच्या बंगल्यात राहतात. गावाकडेच असतात ग, मध्ये आधी येतात कधीतरी इथं. त्यांच्याकडे फ्रीज नाहीये ना, मग आपल्या फ्रीज मध्ये देतात काय काय ठेवायला, दूध, फळं, भाज्या वगैरे. हे त्यांच्या दुधाचा विषय आहे. ते गाई म्हशीचं दूध पित नाहीत, मग शेळीचं पितात. शेळीचं. शेळीचं? खरंच तर सारखं त्यांचं चालू असतं, शेळीचं दूध प्या, शेळीचं दूध प्या, पौष्टिक असतं. काय गाई? काय हो, कसली चव लागत असेल. बरं मी येते वॉकला जाऊन. हा प्रिया, ते वाघमारे काका येतील, त्यांचा दुधाचा पातेला आपल्या फ्रीज मध्ये ते देऊन टाक. हा आपल्या फ्रीज मध्ये? कुठे म्हणताय ते? खाली ठेवलंय? हा खाली छोटं एक पातेलं आहे ना. अहो काय सांगताय? अहो मला वाटलं आपलं दूध आहे म्हणून मी चहा बनवला त्याचा. तुझा मेंदू काय निर्णय भिजत ठेवतेस काय ग तू? हा अगं, हा चहा तू शेळीच्या दुधाचा केलाय, शेळीच्या दुधाचा. तरी म्हटलं चहा का वेगळा लागतोय मला? मला काय माहिती हो, हे वाघमाऱ्यांचं दूध आहे.
म्हणजे त्यांच्या शेळीचं दूध आहे, मला नव्हतं माहिती. ठीक आहे रे मनू. अरे नव्हतं माहिती तिला, झाली चूक तिच्याकडून. हा, हळूहळू होतील सगळ्या गोष्टी तिला माहिती. कधी माहित होणार गाई? कधी माहित होणार? अगं साध्या साध्या घरातल्या गोष्टी माहित नाहीत तिला. काल परवा तू नव्हतीस, हिच्यामुळं कंपनीचा मोठा प्रोजेक्ट गेला असता माझ्या, माहितीये तुला? परवा बेडरूम मध्ये मी काम करत बसलो होतो माझ्या. अहो स्टेपलर कुठे? स्टेपलर हॉल मधल्या ड्रॉवर मध्ये बघ. कुठल्या, पहिल्या की दुसऱ्या? खालच्या 2 नंबरच्या. अहो स्क्रूड्रायव्हर कुठे? लोखंडी कपाळच्या ड्रॉवर मध्ये. लोखंडी. ओके थँक्यू. अहो मुंग्या मारण्याचा खडू कुठे आहे? अहो ऐकलत का? ऐका ना, तुटरी बघितली का हो? काय तुटरी? कसली तुटरी? सॉरी, तुरटी तुरटी. ए प्रिया, एक काम कर, तू माझं काम कर, मी तुझं काम करतो. तुझा शेंगदाण्याचा कूट, काळे मनुके हे सगळं मी शोधतो. चालतंय का? आओ आओ, गंमत नका करू माझी. बघा ना किती गढूळ पाणी आलंय. म्हणून तुरटी पाहिजे मला. या ना. आलो, थांब. धुऊ का नको? पटकन धुवून या. अहो लवकर या ना. आलो. कुठे आहे सांगा? ही काय आता इथंच असणार आहे, दुसरीकडे कुठं जाते ती? सावकाश सावकाश, मागे सर. तू पुढं पुढे नको ना करू, मागे सर तू. मला पण वाटतंय या डब्यात. काय हे बघ, इथं 100% असणार. हा मला पण वाटतंय. लागलं सर लागलं. सर सर, डबे डबे पाडू नको. तुरटी फायनली मिळाली. घडला तुरटीने. आवडतो आता मी. थँक्यू. अर्धा तास गेला माझा तुरटी शोधण्यात. अर्धा तास. माझा फोन व्हायब्रेटर होता म्हणून मला कळलं नाही, बॉसच्या 10 मिस्ड कॉल येऊन गेले होते. मी वेळेवर फोन केला म्हणून बरं, नाहीतर गेला होता प्रोजेक्ट. आणि तू म्हणतेस होतील सगळ्या गोष्टी माहित म्हणून. घराचा पत्ता कोण विसरत? कोण विसरत आहे सांग ना मला, घराचा पत्ता. मनू नाही, माझं डोकं चाललंय माझं. मनू. शिंद्या, शिंद्या, गुड मॉर्निंग. शिंद्या, गुड मॉर्निंग. उठ उठ रे, उठ उठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा? चहा नाही, शेळीच्या दुधाचा चहा. अहो नाही नाही प्यायचा. अरे मज्जा केली मी. आल्याचा चहा आहे. वा खूप भारी आहे. आई झोपली आहे, उठेल. हा चहा तुम्ही बनवलाय? अहो काय झालं तुम्हाला? सॉरी. सॉरी का? दुपारी ओरडलो ना मी तुझ्यावर. इट्स ओके. झालं गेलं ते माझ्या डोक्यातून कधीच. अहो तुम्ही आणि आई काल खूप लेट झोपलात ना? 12 वगैरे वाजले असतील. हा, चालू होते इकडचे तिकडचे गप्पा. मी तर कधी झोपले कळालं पण नाही हो मला.
घ्या ना चहा. हो. इथं पुढं कर ना, पुढं. बघ बस. मस्त. मनू, हम्म. तू इतकी वर्ष झाली या घरात राहतोस, हो की नाही? हो. तरी सुद्धा तुला अर्धा तास लागला तुरटी शोधायला. अरे मग त्या काल आलेल्या मुलीचा काय दोष आहे सांग बरं. कसं असतं ना म्हणू, कुठल्याही नवीन नात्यात, नवीन माणसांमध्ये, नवीन घरात रुळायला थोडा वेळ जावा लागतो की नाही? हा, काय बरोबर. आणि मला सांग, फोन सायलेंटवर तू ठेवला होतास, हो की नाही? बॉसचे कॉल्स आलेले तुला कळले नाही, बरोबर ना? अरे मग त्यात त्या बिचारीचा काय दोष आहे? हा, शिरते का काही डोक्यात? हा शिरते. मनू, अरे एकटा नाहीयेस तू आता, लग्न झालंय तुझं, जबाबदारी आहे तुझ्यावर. आणि त्या नवीन आलेल्या मुलीला आपल्या घरात रुळायला थोडा वेळ दे. हो.